रामकृष्ण हरी. झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा, बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे, बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. हे जे माहेर आहे हे संतांचं माहेर आहे. कुठलं आहे तर पंढरी राय आहे. नामदेव महाराज तुकोबरायांचा आद्य अवतार. प्रत्येक ज्या ज्या वेळेला दिंडी निघेल, ज्या वेळेला पालखी सोहळा निघेल, ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्यावेळेला हा अभंग मानकरी अभंग म्हणून घेतला जातो. आणि प्रत्येक मानकऱ्याला सांगितलं जातं, दिवकर म्हणा, आळंदीकर म्हणा, पैठणकर म्हणा, अशा ज्या परंपरा आहेत, ह्या ज्या चालीरीती आहेत, ह्या एक एक अभंग प्रत्येकाला दिला जातो. एक चाल दिली जाते. एका चालीसाठी आयुष्य वेचलेले लोक त्या ठिकाणी टाळ घेऊन उभे असतात. का तर आज माझा हा मान आहे, माझ्या घराचा मान आहे, माझी परंपरा आहे आणि ही कुळ परंपरा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी चालवणार, माझ्यानंतर माझी पुढची पिढी चालवणार, अशी ही परंपरा आहे. आणि झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा, बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. 1-2 मिनिटाचा दृष्टांत मित्रांनो सांगून जाईल की आमच्या गावोगावी प्रत्येक ठिकाणून दिंड्या निघत असतात. दिंड्यामध्ये प्रत्येक सुखदुःख घेऊन चालणारा आमचा वारकरी म्हणजे एक शेतकरी राजा वारी दिंडीमध्ये निघतो. आणि दर मजल करत करत कोल्हापूर भागातून निघालेली ही दिंडी ज्यावेळेला पंढरीच्या दिशेने निघते त्यावेळेला एका गावच्या पाटलाच्या घरी दिंडी विसावते, थांबते. मित्रांनो, थांबल्यानंतर तो कुठल्याही गावचा पाटील त्या जेवढे लोक आलेत 5, 50, 60 त्यावेळेलाची लोक त्यांची जेवणाची व्यवस्था करणे, भरेची चटणी भाकर असो, अगर त्यावेळेला बुंदीचं जेवण असो किंवा त्यावेळेचा काय असेल तो मेनू असेल त्यामध्ये आनंद घ्यायचा, त्या पाटलांच्या घरचा प्रसाद घ्यायचा आणि पुढं निघायचं. ही परंपरा आजही त्या ठिकाणी प्रत्येक गावोगावी ही केली जाते, पाळली जाते. पाटलाच्या घरी आल्यानंतर पाटील पांडुरंगाला मानत नसतात. पाटलांची श्रद्धा असते कोल्हापूर भागातल्या महालक्ष्मीवरती आणि आवर्जून सांगतात, काय वारकरी तुमचे कपडे मळके, तुमचं धोतर फाटकं, चप्पल फाटकी निघालेत पंढरीच्या दिशेने. पाटलाला थोडा गर्व असतो, पण आमच्या वारकऱ्याला पांडुरंगाविषयीचा अभिमान आहे. आम्ही त्याचं गाय गातो, तो गुणगान गातो, आम्ही त्याला कंठी धरला आहे, कंठामध्ये बाळगतो, त्याचं गुणगान गातो. तो आमचा काय आहे तर तो आमचा राजा आहे. आणि तो कुठला पाटील आहे तर तो पंढरी नगरीचा राजा आहे, तो पंढरीचा पाटील आहे. आम्ही नाचत नाचत त्याच्या गावाला जाऊ, ही श्रद्धा वारकऱ्याची असते. दरमजल करत 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 ज्या वेळेला दिंडी येत असते त्यावेळेला त्या पाटलांना ज्यावेळेला वारकऱ्याला म्हणतात, पाटील तुम्ही आमच्या पांडुरंगाला कमी समजू नका. न कळत संचारता अंगामध्ये बोलून जातात, तुम्ही जे महालक्ष्मी म्हणताय ना, तुम्ही सांगता नाही देवी तुमच्या घरामध्ये आहे, ही देवी आमच्या पांडुरंगाच्या घरी कशाला इथं झाडू मारायला आहे. हे ज्या वेळेला पाटलांना ऐकवलं तर पाटील म्हणतात, काय नाही मला तुमच्याबरोबर यायचं, मलाही पाहायचं आहे की मी जी श्रद्धा आहे ज्या देवीवरती ती देवी खरंच तिथं काय करते, मला पाहायला यायचं आहे. म्हणून पाटील दर मजल करत करत दिंडीबरोबर एकदाचे पंढरी नगरीमध्ये पोचतात. परंतु प्रत्येक दिवस उजाडला की देवा आमच्या गरीब वारकऱ्याची एकच, देवा मला काय देऊ नको, पण हा पाटील माझ्याबरोबर आला आहे. जर आज तू या पाटलांना त्या ठिकाणी काही कर, त्या महालक्ष्मी देवीला तेवढं काय कर, 5 मिनटं का होईना झाडू घेऊन महाद्वारात उभं कर, बस माझ्या जीवनाचं सार्थक झालं. प्रत्येक दिवस ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला आमचा वारकरी उठायचा त्यावेळेला एकच मागायचा, देवा काकडा झालाय, निघालोय दररोज, ते फक्त तुझ्याकडे तर परवा पोचतोय, आम्ही दशमीला पोचतोय, एकादशीला तेवढं कीर्तन दिंडीबरोबर प्रत्यक्षाला पाटलांना घेऊन येईन आणि काय दाखव तेवढं आईसाहेबांना तयार करून ठेव. हेच फक्त वारकरी मागत असतो. फाटकं धोतर, फाटकी चप्पल, फाटके जरी कपड्याने असतील तर विचाराने नेटके असणारे वारकरी ज्या वेळेला पंढरी नगरीमध्ये दशमीला पोचतात आणि दशमीला सकाळी एकादशीला ज्यावेळेला दिंडी निघते प्रदक्षिणेला त्यावेळेला महाद्वारात ज्यावेळेला दिंडी येते आणि दिंडी आल्यानंतर पाटील पाहतात, अरे खरंच किती मोठी ही झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा,
बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर। हे माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे। झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोजोळा। बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर। त्यावेळेला आमचा हा वारकऱ्याची तमन्ना पूर्ण करण्यासाठी साक्षात मायबाप त्या ठिकाणी आईसाहेबांना स्वतःच्या हातात झाडू घेऊन पांडुरंगाच्या दरबारामध्ये झाड लोटणं काम करताना दिसते। अरे पाटील म्हणतात, आईसाहेब आपण ही माझी सेवा आहे, या ठिकाणी यायचंय, मायबापाची सेवा करायची, परत जायचंय कुठं, कोल्हापूर, ही माझी सेवा आहे। हे ज्यावेळेला पाटील पाहतात त्यावेळेला वारकऱ्याचे पाय धरतात, किती मोठे तुमचे संत आहेत, किती मोठे तुमचे विचार आहेत। झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोजवळा। बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर। माहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे। बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर। रामकृष्णारी।